कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सबनी सरांच्या परवानगीने आपण हा सामूहिक विवाह सोहळा सुरू करूया। चला अंतरपाठ जरा, अक्षता वाटून घ्या, मामा मंडळी लिंबू जरा। डॅडी काम ओके। आता येणार बघा मजा। सूर्या आपलं घरदार विकल, पण त्याच्या बहिणीचं लग्न मोडू देणार नाही। हो त्याला आता तुमच्या पायाशी आल्याशिवाय गत्यंतरच नाही। मग आमची इज्जत काढणार त्याला आम्ही असंच कसं सोडणार? त्याला आमच्या पायाशी झोकवल्याशिवाय आम्हाला अन्न गोड लागेल का? खरं आहे डॅडी, नाहीच लागणार गोड। हो आता पार अक्षता पडायची वेळ झाली ना, कावा बोलणार लगीन लागल्यावर का? हा तुकी पडा लोक। हो थांबा 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 जरा। काय झालं पाहून? अहो सूर्यकांतराव, तुम्ही पैशाचा काही विषयच घेत नाही हा? नाही म्हणलं आत्ता बोलाल मग बोलाल, पण तुम्ही काय पैशाचं बोलायच तयार नाही। आपण पाहुणे एफडी केली की मी? बस नुसती एवढीच? आता तुम्हीच म्हणलेलं ना लग्नात काय खर्च करायचा नाही, पैसे पोरांच्या नावाने टाकायचे म्हणून। म्हणजे तुमच्या डोक्यात नुसतं एपडीवरच भागवायचं दिसतंय, आहे का नाही? या बघा, तुम्हाला स्पष्ट सांगतो, आम्हाला लय नाही, फक्त 15 लाख रुपये द्यावं लागतात। हा अहो, काय बोलताय तुम्ही? एवढं पैसे? अहो काय एवढं म्हणताय पाहुणं? अहो सगळं सागर संगीत झालं असतं म्हणजे बसता, सोनं नाणं, गाडी घोड, मंडप जेवण, तर तुमचाच पैसा गेला असता का नाही? एवढा गेला असता का रे? हा खावं नाही तर काय, महागाई काय थोडी वाढली का? हा आणि ह्या बघा, आणि तुम्हाला जी काय करायचंय ती तुमच्या बहिणीच्या सुखासाठी तर करायचंय ना। ह्या बघा, आमचा त्याच्यात कसला पण स्वार्थ नाही। तुम्हाला जी काय करायचंय ती तुमच्या बहिणीच्या सुखासाठी करा, आणि मग आपण लग्नाचं बघू। हो असं नका वागू, एक काम करू, लग्न उरकून घेऊन नंतर आपण चर्चा करून यातनं मार्ग काढू काहीतरी। नाही 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 नाही, तुम्ही तर पाक हातपाय झटकूनच द्यायला लागला की राव। आम्ही काय तुमच्याकडे तुमच्या बहिणीला 10-12 तोळ सोनं घाला म्हणलो का? नाही। तिला एखादं घर द्या म्हणलो का? नाही। एकदम 15 द्यायचं राहू द्या, पण निदान आता 5 लाख रुपये तरी द्या। राहिल्याचं पैशाचं नंतर बघू। का म्हणून द्यायचंय? मुळात हे सगळं ना तुम्ही लग्न ठरवताना बोलायला हवं होतं। भर मंडपात तुम्ही आमची अशी अडवणूक नाही करू शकत हो। तुळजा थांब जरा। हे बघा, आपण आता एकमेकांची उणी धुणी काढत बसलो ना तर लग्न राहायचं बाजूला। सूर्य पाहुणं, आता माझ्याकडे जेवढे पैसे आहेत ना तेवढं मी तुम्हाला देतो। 2 लाख रुपये आहेत, 2 लाख रुपये देतो। आपण लग्न उरकून घेऊ, आपल्यामुळे बाकीचे थांबायला नको। हा ना ना, बॅग दे। हा दत्तो, दत्तो इकडे बोला ना। बॅग दिली घेऊन ये की। हा शपथ ना ना, 2 मिनिटं काय, लगेच बॅग आणून देतो। घेस ना ना, पैसे नाही त्याच्यात।
दत्तू अरे इथले पैसे कुठे गेले? हो नाना, मी बॅग तर सांभाळून ठेवली होती. अरे मग यातले पैसे गेले कुठं? अहो नाना, मला खरंच काही कळणं झालंय. जावई बापू, तुमचं घर म्हणायचं का काय म्हणायचं आता? नाही, कधी सोनं चोरीला जाते, कधी पैसे चोरीला जाते. माणसं चुकीची गोळा केली तुम्ही आजूबाजूला. डॅडी अहो काय बोलताय तुम्ही? आम्ही माझी सैनिक आहे, देशाची सेवा केली मी. बेईमानी माझ्या रक्तातच नाहीये. ओ ना ना, अहो तुमच्याबद्दल असं बोलायला जीभ दाझावेल का माझी? अहो आपली गोष्टच वेगळी. हे हल्लीची पोरं ही काय तुमच्यासारखी तत्व पाळणारी आहेत का? नाही म्हणजे तुमचं पोरग ते काहीतरी जिम काढण्यासाठी इकडून तिकडून पैसे गोळा करते, बँकेकडे कर्ज मागते. आमच्याकडे बी आलं होतं पैसे मागायला, तर तुम्हीच पैसे देत नाही म्हणल्यावर काय करणार म्हणा? नाही नाना, मी खरंच पैसे नाही घेतलं. जेमसी ना, तू जिथं बॅग ठेवली होती तिथे नीट बघितलंय ना? आणि तू कोणाच्या हातात दिली होती का बॅग? माझी चुकी झाली. हे असले बिअक्कल पोराकडे पैसे ठेवायला नव्हते पाहिजे. नाना अहो, तो म्हणतोय ना नाही घेतलेत म्हणून पैसे. नसतील घेतले त्याने. आपण एक काम करूयात, आपण पोलिसांना फोन करून त्यांनी इथे बोलवून घेऊयात. आता तेच सगळ्यांची झडती घेतील आणि खरं काय ते शोधून काढतील. डॅडी आता वा वा, पोलिसांना बोलवा आणि सगळ्या शुभ कार्याचा अशुभ करून टाक. म्हणजे अख्ख्या गावचा न्याय निवाडा आम्ही करतो, पोलिसांना आमची झडती घेणार. म्हणजे अख्ख्या गावासमोर आमची आबरू काढा तुम्ही. आणि तुमचे पैसे तुम्हाला जपून ठेवता आले नाही याची शिक्षा आम्हाला देता काय? आणि तो चोर चोरी करून काय जेवायसाठी थांबला असणार का? कधीच निघून गेला असेल ना. पण आपण पोलिसांना बोलवलं नाही तर चोर कसं सापडणार? ए बायको, तुला काळजी वाटते कळते आम्हाला, पण आता आपल्याच कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांची झडती घ्यायची म्हणजे बरोबर आहे का? हा? पण मला एक कळत नाहीये, तुम्ही एवढा का विरोध करताय? पोलीस येऊन तर सगळ्यांची झडती घेणार आहे ना, तुमच्या एकट्यांची थोडी घेणार आहे. आणि तसंही ज्यांनी पैसे घेतलेच नाहीये त्यांना भीती वाटण्याचं काही कारणच नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.